अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या हातात पंचधातूचे कडे आहे का? किंवा तुम्ही पंचधातूचे कडे घालण्याचा विचार करत आहात का? पण हे कडे नेमकं का घालावं? हे घातल्याने खरंच काही लाभ होतात का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कडे कोणत्या व्यक्तींनी घालावं आणि ते धारण करताना कोणते नियम पाळावेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचधातूच्या कड्याबद्दल धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि लोकमान्यता यांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या विविध श्रद्धा आणि मान्यता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत की काही विशिष्ट राशींसाठी पंचधातूचे कडे विशेष लाभदायक का मानलं जातं. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये धातूंना अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण स्थान दिलं गेलं आहे. प्राचीन काळापासून विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा, यज्ञ, मूर्ती निर्माण आणि अलंकार यांमध्ये वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो. असं मानलं जातं की प्रत्येक धातूमध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो. याच कारणामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये देखील विविध ग्रहांसाठी वेगवेगळ्या धातूंची सांगड घातलेली असते. जेव्हा तांबे, चांदी, सोने, जस्त आणि लोखंड या 5 धातूंना एकत्र केलं जातं, तेव्हा त्यापासून पंचधातू तयार होत असतं. या 5 धातूंचं मिश्रण हे अत्यंत शुभ आणि प्रभावी मानलं जातं. कारण प्रत्येक धातू हा एका विशिष्ट ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असल्याची श्रद्धा आहे. सोनं हे सूर्याचं प्रतीक मानलं जातं. चांदी चंद्राशी संबंधित मानली जाते. तांबे हे मंगळाशी जोडले जाते. जस्ताचा संबंध बुध ग्रहाशी मानला जातो. तर लोखंड हे शनी ग्रहाचं प्रतीक समजलं जातं. या सर्व ग्रहांच्या ऊर्जांचं एकत्रित स्वरूप म्हणजे पंचधातू असं मानलं जातं. म्हणूनच पंचधातूचे कडे धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात अशी लोकमान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा व्यक्तीच्या कुंडलीत काही ग्रह प्रतिकूल स्थितीमध्ये असतात. काहींना शनीची 7.5 असते, काहींच्या कुंडलीत मंगळ दोष असतो, तर काहींना ग्रहांच्या अशुभ परिणामांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये पंचधातूचे कडे धारण केल्याने ग्रहांची प्रतिकूलता कमी होऊन त्यांची अनुकूलता वाढण्यास मदत होते असं देखील सांगितलं जातं. अनेक ज्योतिष अभ्यासकांच्या मते पंचधातूचे कडे हे एक प्रकारचं संरक्षण कवच म्हणून कार्य करतं. विशेषतः शनीची 7.5, मंगळ दोष किंवा इतर ग्रह दोषांचा त्रास जाणवत असल्यास हे कडे धारण करण्याचा सल्ला हा दिला जातो. मित्रांनो, पंचधातूच्या कड्याबद्दल आणखी एक महत्वाची मान्यता सांगितली जाते. अनेक लोकांना विनाकारण भीती वाटते. कधी कधी रात्री अचानक जाग येते. घरामध्ये अस्वस्थ वातावरण जाणवतं. मनात नकारात्मक विचार सतत फिरत राहतात. अशा परिस्थितीमध्ये पंचधातूचे कडे धारण करणं लाभदायक मानलं जातं. असं सांगितलं जातं की पंचधातू शरीराभोवती सकारात्मक ऊर्जेचं संरक्षणात्मक वलय निर्माण करतं. यामुळे वाईट नजर, मत्सर, जळफळाट आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते अशी देखील श्रद्धा आहे. वास्तुशास्त्र आणि लोकमान्यतेनुसार देखील पंचधातूचे विशेष महत्व आहे. कारण पंचधातू हे पंचतत्वाचं प्रतीक मानलं जातं. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आहे असं धर्मग्रंथामध्ये सांगितलं जातं. पंचधातूमध्ये या पंचतत्वाचं प्रतिकात्मक अस्तित्व मानलं जात असल्यामुळे शरीर आणि मनातील ऊर्जा संतुलित राहण्यास मदत होते असा विश्वास व्यक्त केला जातो. मित्रांनो,
पंचधातूच्या कड्याबाबत काही लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील विचार करतात. असं म्हटलं जातं की जेव्हा धातू त्वचेच्या सतत संपर्कामध्ये राहतो तेव्हा शरीरातील काही जैविक प्रक्रियांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. लोकमान्यतेनुसार त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होऊ शकतो, मन अधिक शांत आणि स्थिर राहू शकतं. ज्या व्यक्तींना सतत चिडचिड होते किंवा झोपेच्या समस्या जाणवतात त्यांच्यासाठी देखील पंचधातूचे कडे खूप उपयुक्त मानले जाते. तथापि या बाबी श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित असल्याचं लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे. आता आपण पंचधातूच्या कड्याचा आणखी एक महत्वाचा पैलू जाणून घेऊया, तो म्हणजे आर्थिक प्रगती. अनेकांच्या मते पंचधातूचे कडे धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता मजबूत होते, कामामध्ये लक्ष केंद्रित राहण्यास मदत मिळते. यामुळे नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात, पदोन्नतीच्या संधी मिळतात, व्यवसायामध्ये रखडलेली कामं मार्गी लागतात, अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होते अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. याशिवाय घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी देखील पंचधातूचे कडे शुभ मानले जातात. मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींसाठी पंचधातूचे कडे हे विशेष लाभदायक मानले जातात. यामध्ये मेष रास, सिंह रास, वृश्चिक रास आणि धनुरास या राशींचा विशेष उल्लेख केला जातो. या राशींच्या व्यक्तींनी पंचधातूचे कडे धारण केल्यास त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे वेगाने जाणवू शकतात अशी देखील मान्यता आहे. त्यांच्या भाग्यामध्ये सुधारणा होऊ शकते, आत्मविश्वास वाढू शकतो आणि कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता अधिक वाढते असं देखील सांगितलं जातं. आता प्रश्न येतो, पंचधातूचे कडे धारण करण्याचे नियम कोणते? मित्रांनो, कोणतीही धार्मिक वस्तू धारण करताना श्रद्धा आणि शुद्धता यांना विशेष महत्त्व दिलं जातं. पंचधातूचे कडे खरेदी केल्यानंतर ते प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. त्यानंतर देवघरात ठेवून त्याची पूजा करावी. विशेषतः मंगळवार किंवा गुरुवार हा दिवस यासाठी शुभ मानला जातो. काही परंपरांमध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे दिवस देखील पंचधातूचे कडे धारण करण्यासाठी शुभ मानले जातात. सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर श्रद्धेने देवाचे स्मरण करावे. अनेक जण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून कडे धारण करतात, तर काही जण आपल्या श्रद्धेनुसार इष्ट देवतेचा मंत्र जपतात. मंत्र जप केल्यानंतर पंचधातूचे कडे धारण करणे शुभ मानले जाते. पुरुषांनी प्रामुख्याने उजव्या हातामध्ये पंचधातूचे कडे परिधान करावे अशी मान्यता आहे, तर महिलांनी डाव्या किंवा उजव्या हातात कडे धारण करू शकतात असं देखील सांगितलं जातं. मात्र काही जण ज्योतिष सल्ल्यानुसार हाताची निवड करतात, म्हणून वैयक्तिक मार्गदर्शनासाठी जाणकारांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकतं. विशेषतः ज्या व्यक्ती नियमित पूजा, जप, ध्यान किंवा साधना करतात त्यांच्यासाठी पंचधातूचे कडे अधिक महत्त्वाचे मानले जातात, कारण शरीरातील ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी त्याची मदत होते अशी देखील श्रद्धा आहे. याशिवाय अनेक संत, महंत आणि साधक देखील पंचधातूपासून बनवलेले अलंकार धारण करताना दिसतात. मित्रांनो, पौराणिक संदर्भामध्ये देखील पंचधातूला विशेष स्थान दिलं गेलं आहे. अनेक देवतांच्या मूर्ती पंचधातूपासून तयार केल्या जातात, कारण या धातूमध्ये शुभत्व, स्थैर्य आणि आध्यात्मिक ऊर्जा असल्याची श्रद्धा आहे. याच कारणामुळे पंचधातूचे दागिने, कडे आणि इतर वस्तू धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानल्या जातात. लोकपरंपरेत अशी देखील मान्यता आहे की काही व्यक्तींमध्ये विशेष प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा असते. अशा व्यक्तींना
पंचधातूचे कडे धारण करण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे त्यांची ऊर्जा संतुलित राहते आणि सकारात्मकता वाढते असं देखील मानलं जातं. मित्रांनो, लक्षात ठेवा, पंचधातूचे कडे हे श्रद्धा, परंपरा, ज्योतिषशास्त्र आणि लोकमान्यता यांच्याशी संबंधित विषय आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो, म्हणून कोणताही धार्मिक उपाय किंवा वस्तू धारण करण्यापूर्वी जाणकार, गुरुजन, तज्ज्ञ किंवा ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला घेणं नेहमीच हितावह ठरू शकतं. आशा आहे की पंचधातूच्या कड्याबाबतची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. तुम्ही पंचधातूचे कडे धारण करता का? किंवा याबद्दल तुमचा काही अनुभव आहे का? तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय माहितींसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकच सांगेल, भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.